सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे 26 जानेवारी आणि त्याच निमित्ताने मी बनवलेली आहे इथे तिरंगा इडली। तर कशी बनवायची चला बघूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी आहे ते 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। याचं माप तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। पांढरी वाटी मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, 4 चमचे पोहे घ्यायचे आहेत आणि मेथी आहे ती अर्धा चमचा घ्यायची आहे। पोहे आपल्याला वाटायच्या 15 मिनिटं आधी भिजत घातलं तरी चालेल। त्यानंतर आपल्याला 7 ते 8 तासानंतर चांगलं मस्त असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण रात्रभर झाकण देऊन ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला इडली करायला घ्यायची आहे। तर इथे मी ऑरेंज आणि हिरवा कलर फूड कलर वापरलेले आहेत तिरंगा इडली बनवण्याकरिता। तर तुम्ही ते बघू शकता। अशा प्रकारे मी साच्यामध्ये इडली बनवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला 20 मिनिटं वाफवून घ्यायची आहे, त्यानंतर काढून घ्यायची आहे 20 मिनिटानंतर। तर तुम्ही ते बघू शकता। मस्त आपली तिरंगा इडली रेडी झालेली आहे। मस्त ग्रीन चटणी सोबत सर्व करूयात। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा